सारथी संस्थेचा कारभार रामभरोसे आहे असा आता आरोप केला जातोय। 2 महिन्यांपासून सारथीला व्यवस्थापकीय संचालकच नाहीये। राज्य सरकारकडून 2 महिन्यांपासून IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाहीये। परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रकरणे प्रलंबित आहेत। नव्या शिष्यवृत्ती योजनांची जाहिरातही प्रसिद्ध नाहीये। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, सारथी संस्थेचा कारभार रामभरोसे असल्याचा आता आरोप होतोय। नक्कीच गेल्या 2 महिन्यांपासून राज्य सरकारकडून सारथी संस्थेमधले जे व्यवस्थापकीय संचालक पद आहे ते भरण्यात गेलेलं नाहीये। या ठिकाणी IAS दर्जाचे अधिकारी खरं तर पाहिजेत, मात्र राज्य सरकारकडून ही नियुक्ती का रखडवण्यात आलेली आहे हा प्रश्न निर्माण होते। ही सारथी संस्थेची नवीन इमारत सध्या बांधून झालेली आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सुद्धा सारथी संस्थेला भेट दिलेली होती आणि या संपूर्ण सारथी संस्थेतल्या कामकाजाचा आढावा सुद्धा घेतलेला होता। पण व्यवस्थापकीय संचालक पद हे नेमकं का भरलं जात नाहीये असा प्रश्न आहे तो मराठा समाजातील काही अभ्यासक आहेत यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यामुळे हे व्यवस्थापकीय संचालक पद नसल्यामुळे अनेक अडचणी आहेत ते या सध्या सारथीच्या कामकाजामध्ये होताना पाहायला मिळतात। महत्त्वाचं म्हणजे इथले जे होतकरू विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, त्यांना काहीसा त्रास आहे तो सुद्धा होऊ लागलेला आहे। कारण व्यवस्थापकीय संचालक पद हे रिक्त असल्यामुळे अनेक शिष्यवृत्ती आहेत, नवीन जाहिराती प्रसिद्ध करणे आहेत, हे सगळं रखडलेलं आहे आणि त्यामुळे परदेशी जाणारे जे विद्यार्थी आहेत यांच्या शिष्यवृत्त्या सुद्धा रखडलेल्या आहेत। असे विविध कारणं आहेत, समस्या आहेत त्या सध्या समोर येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे तातडीनं हे जे व्यवस्थापकीय संचालक पद आहे इथं एक IAS अधिकारी नेमणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकार याकडे कशा पद्धतीने गांभीर्यानं बघणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी भेट घेऊन याचा आढावा घेतलेला होता, पण अधिकारी नेमण्यास राज्य सरकारला कोणती नेमकी अडचण आहे हा प्रश्न आहे तो उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे आता तरी लोकशाहीच्या बातमीनंतर राज्य सरकारने याबाबतची गांभीर्याने दखल घेऊन या ठिकाणी IAS अधिकाऱ्यांची म्हणजेच व्यवस्थापकीय पद हे भरलं जातं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अनेक होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या परदेशी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असतात त्या सुद्धा रखडलेल्या आहेत आणि नवीन जाहिरात सुद्धा यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। अगदी अमोल, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। या सगळ्याविषयी बोलण्याकरता लक्ष्मण हाके सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हाकेजी, तुम्ही बऱ्याचदा सारथी संदर्भात वारंवार वक्तव्य करत असता। सारथीला ज्या काही तरतुदी दिल्या जातात, ज्या काही सूट दिल्या जातात त्या महाज्योतीला का नाही हा तुमचा वारंवार मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत असतो। आता मात्र 2 महिन्यांपासून व्यवस्थापकीय संचालकच नाहीये, सारथीला कारभार रामभरोसे चाललेला आहे अशी बातमी समोर येते। काय पहिली प्रतिक्रिया आहे? हे बघा, सारथी असो, बार्टी असो, महाज्योती असो किंवा तारती असो, या संस्थांसाठी एक IAS दर्जाचा अधिकारी असला पाहिजे। ही पहिल्यांदा मी एक आंदोलक, महाज्योतीचा आंदोलक म्हणून मी तुमच्या समोर ही मागणी करेन। पण सारथीचं दायित्वच अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलेलं असल्यामुळं सारथीला धडा कमी बसतात, पण महाज्योतीला प्रशासकीय अधिकारीच नाही। हा खूप मोठा विषय आहे। सारथी असो किंवा महाज्योती असो, एक IAS दर्जाचा अधिकारी या 3-4 संस्थांवरती असला पाहिजे, त्याशिवाय विद्यार्थ्यांना न्याय मिळणे नाही। त्यामुळं या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, सारथी असो, महाज्योती असो, तारती असो किंवा बार्टी असो, IAS दर्जाचा अधिकारी तिथं असला पाहिजे। BOD तिथं असली पाहिजे। BOD नसेल, जर प्रशासकीय अधिकारी नसेल तर मला वाटतंय खूप अनागोंदी या 3-4 संस्थांमध्ये आहे। एखाद्या दुसऱ्या संस्थेमध्ये अनागोंदी समजू शकतो, परंतु महाराष्ट्रातल्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर प्रशासकीय सेवा किंवा प्रशासकीय नोकऱ्या किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात अशा पद्धतीचे हायगय असू नये। अगदी एक शासन, आपण या महाराष्ट्राचे उत्तरदायित्व सरकार म्हणून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ कशासाठी खेळताय तुम्ही, हा माझा सवाल आहे। सारथी असो, सारथीचेही विद्यार्थी आहेत, सारथीच्या मुलांना किमान अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला पैसे तरी जमा केले, पण महाज्योतीला निधीच अलॉट होत नाही वरून। अगदी त्यामुळं हे खूप अनागोंदी आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर असं वागत असेल शासन
तर आपलं भवितव्य काय असणार आहे महाराष्ट्राचं? अगदी मुद्दा जर लक्षात येतोय संशोधक विद्यार्थ्यांना जर अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल किंवा वेगवेगळ्या कौशल्यावर आधारित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नशिबी जर अशा पद्धतीनं सरकार वागत असेल तर मला वाटतंय महाराष्ट्राचं भवितव्य या अशा भ्रष्ट मंत्र्यांमुळं अधिकाऱ्यांमुळं मला वाटतंय हे खूप चिंतेची बाब आहे असं माझं मत आहे. निश्चित. हाकेजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. अमोल, तुमचेही आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.